रेल्वेत भरती होऊ इच्छिणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो की रेल्वेमध्ये खूप खूप हार्डवर्क आहे. आणि विथ म्हटलं म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रेल्वेमधील खूप हार्डवर्क कंपार्टमेंट आहे. याच्यामध्ये पेट्रोलिंग जे आहे, जे नाईट पेट्रोलिंग असते ते 20 किलोमीटर असते पूर्ण एका दिवसाची. म्हणजे सांगायचं त्याचं बीट जे असते ते 20 किलोमीटर असते. 20 किलोमीटरच्या वरती चालू शकत नाही. आणि दुसरा म्हटलं म्हणजे याच्यामध्ये जे आहे पेट्रोलिंग, गेटमन, कीमॅन, तुमचं ट्रॉलीमॅन, या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये हे पद असतात. सर्वांना मी सांगू इच्छितो. आणि सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की रेल्वेत कोणत्याही डिपार्टमेंटला जा, फक्त इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सोडून. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जे आहे ते खूप किचकट आणि खूप कष्टाळू हे डिपार्टमेंट आहे. ज्यांना रेल्वेत लागायचं आहे, ज्यांचं उज्ज्वल भविष्य त्यांना साधायचं आहे, पण इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सोडून दुसऱ्या डिपार्टमेंट कोणताही असो त्या डिपार्टमेंटला जॉईन व्हा. पण इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असं आहे की याच्यामध्ये खूप कष्ट म्हणजे म्हणजे सांगायचं तात्पर्य खूप काबाड कष्ट करावे लागतात. आणि ज्याची मानसिकता काम करण्याची आहे तोच इथं टिकू शकेल. बाकी जो आहे, खूप मुलं भरती झाले रेल्वेमध्ये, खूप काही केले, खूप भरती झाले आणि खूप मुलं रिझाईन देऊन गेले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपली कार्यकुशलता जी आहे, आपलं जे वक्तृत्व आहे, आपली जे सिद्धता आहे ते आपण ठरवा आणि चांगल्या प्रकारे मेरिट मिळवा. आणि रेल्वेमध्ये जे आहे, तुम्ही अपेंडिशिप जर केली असेल, अपेंडिशिपच्या थ्रू तुम्हाला वर्कशॉपमध्ये जॉईनिंग करता येते. आणि ज्यांनी अपेंडिशिप केलेली नाही आहे त्यांना माझा सांगण्याचा हेतू हाच आहे की आता येणाऱ्या 32,000 वॅकन्सीमध्ये आपण जे आहे ते आता रेल्वेत येणार आहे, किंवा आपली तयारी ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीने आपण ठरवा की आपण रेल्वेत येणार आहे किंवा नाही येणार आहे. तर रेल्वेत जर येणार आहे तर तुमचं सर्वांचं वेलकम. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की फक्त इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सोडून आपण कोणत्याही दुसऱ्या डिपार्टमेंटला जॉईन व्हा. फक्त इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला नका येऊ, कारण की याच्यामध्ये काम खूप असते. आणि तुमचं जर अपेंडिशिप जर झालेली आहे, तुम्ही जर ग्रुप डीमध्ये ग्रुप डीमध्ये भरती झालेली आहे, तर तुम्हाला वर्कशॉपला जाता येईल. एवढंच माझा सांगण्याचा हेतू होता. जय हिंद, जय भीम. सर्वांचा येणाऱ्या मुलांना मी माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन करतो.